फक्त तू सांगतोयस, पण एखाद्याच्या आता पोर्टफोलिओमध्ये 8-10 किंवा त्यापेक्षा जास्ती फंड असतील तर मग त्यांनी काय केलं पाहिजे? सो एखादा एक्झाम्पल सांगायचं झालं तर 2 बँकिंग फंड्स असतील एकाच पोर्टफोलिओत, तर त्याच्यात खूप सिग्निफिकंट ओव्हरलॅप्स दिसतील. सो आम्ही काय सजेस्ट करतो की सर्व पैसा इक्विटी म्युच्युअल फंडांद्वारे यंग असाल तर चांगल्या प्रकारे कॉर्पस बिल्ड करा. 5 ते 7 वर्षांची आपण मी कायम सांगतो सायकल बघितली पाहिजे. तर मग दुसरीकडे असा एक प्रश्न आला की मग एसआयपी द्वारे करण्यापेक्षा मग मी लमसमच करू का? म्हणजे 6 महिन्याची एसआयपी समजा मी ₹1,00,000 गुंतवणार असेल पुढच्या 6 महिन्यात, तर मी ₹1,00,000 आत्ताच गुंतवू का? मिनिमम 5 ते 7 वर्ष इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करा असं मी सांगतो. आणि हे इमर्जन्सीसाठी लागणारा पैसा, याच्यासाठी इमर्जन्सी कॉर्पस असावा ना की म्युच्युअल फंड. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी रेग्युलर रिव्ह्यू गरजेचा आहे. आयदर स्वतःहून, कुठल्या ऍप्सच्या माध्यमातून, ऑनलाईन माध्यमातून किंवा मग गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून तुम्ही रिव्ह्यू करणं अत्यावश्यक आहे. तेव्हा हे ओव्हरलॅप्स वाढलेले आहेत का, कुठे फंडाचं बेसिक नेचरच चेंज झालंय का, हे बघणंही गरजेचं आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण बिग बग्स पॉडकास्ट सुरू केला आणि तुम्ही सगळेच त्याला खूप उत्तम प्रतिसाद देताय. याचं एक आम्हाला कळते ते म्हणजे तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया एपिसोड्सवर. तर त्याच्यामुळे आजचा हा जो काही भाग आहे, हा आणि याच्या पुढचा भाग, तर हा आपण क्वेश्चन आन्सर स्पेशलच करूया. म्हणजे तुमची जी काही शंका आहेत, प्रश्न आहेत, आम्ही बिग बग्स टीम त्याला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते, पण दरवेळेला ते त्या एका ओळीत किंवा 2 ओळीत लिहिणं शक्य नसतं. त्यामुळे असे सगळे प्रश्न आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि त्याच्यावरच खास हे 2 एपिसोड्स हे असणार आहेत. त्यामुळे तुमच्याच मनातले सगळे प्रश्न आहेत, शंका आहेत, शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, बिग बग्स पॉडकास्ट मध्ये मी निरंजन मेडेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत अर्थातच आहेत बिग बग्सचे फाउंडर, डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार विपुल, मनापासून स्वागत आहे. आणि प्रश्न अगदी बेसिक पासून ते आपण आतापर्यंत सगळे विषय जे कव्हर केले असे सगळे आहेत. सुरुवात करूया आपण की एका पोर्टफोलिओमध्ये साधारण किती म्युच्युअल फंड्स असावेत? ऍक्च्युली ओव्हरलॅप अनालिसिस आणि सगळ्या गोष्टी बघितल्या आणि माणसाचं, कुठल्याही व्यक्तीचं एक आर्थिक उद्दिष्ट आपण नजरेसमोर ठेवलं, ज्याला फायनान्शियल गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणून, तर त्याच्यासाठी 3 किंवा 4 फंड्स हे पुरेसे आहेत. आणि हे करताना मग एखादा लार्ज कॅप फंड असू शकतो, एखादा मिड कॅप फंड आणि एखादा स्मॉल कॅप, ही ढोबळमानाने एक आपण रचना करतो. अनेकदा मग लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपचं कॉम्बिनेशन असलेले फ्लेक्सी कॅप पण बघितले जातात. मग सेबीने नवीन एक कॅटेगरायझेशन आणलं, मल्टी कॅप, की याच्याद्वारे मग तुम्हाला त्या तिन्हींवरती फोकस करणं सोपं असू शकतं. आता हे सर्व करत असताना एखादा इंडेक्स फंड जरी घेतला आपण, म्हणजे लार्ज कॅपचा इंडेक्स फंड घेतला, कारण तिथे अल्फा जनरेशन थोडं अवघड जात आहे फंड मॅनेजर्सना लॉंग टर्म बेसिसवर, आणि मग मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये ऍक्टिव्ह फंड्स घेतले तरी सुद्धा फायद्याचं ठरू शकतं. सो एक 3-4 फंड्स हे सफिशियंट आहेत. अर्थात अनेकदा काय होतं, एक 5-7 वर्ष कुठलाही गुंतवणूकदार गुंतवणूक करत राहतो एखाद्या फंडात आणि कुठेतरी असं वाटतं की त्या फंडाच्या ऍसेट्स वाढलेल्या आहेत किंवा फंड मॅनेजर चेंज झालेला आहे म्हणून फंड बदलला जातो. पण बरं, अशा वेळेस ही पण गोष्ट होते की जुन्या फंडामध्ये कॅपिटल गेन बराच आहे, मग तो टॅक्स भरायचा नसतो, म्हणून एखादा ऍडिशनल फंड घेतला जाऊ शकतो. सो आयडियली 3-4 फंड सफिशियंट आहेत. पण अगदी 8-10 फंडांपर्यंत प्रवास गेला काही कारणामुळे, जसं मी म्हटलं कॅपिटल गेनमुळे, समजा नवीन अलोकेशन करायचं नाही पण जुना फंड विकू शकत नाही, तर ह्या गोष्टी घडू शकतात एखाद्या पोर्टफोलिओत. पण 3-4 फंड सफिशियंट आहेत. फक्त तू सांगतोयस, पण एखाद्याच्या आता पोर्टफोलिओमध्ये 8-10 किंवा त्यापेक्षा जास्ती फंड असतील तर मग त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे मर्ज थोडे काही केले पाहिजे फंड्स? एक तर पहिली गोष्ट, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा नक्की म्युच्युअल फंडाचं जे काही तुमचे म्युच्युअल फंडाचे जे काही तुम्ही स्कीम्स घेतल्या असतील त्याचा ओव्हरव्ह्यू 3 ते 6 महिन्यांनी घेत राहावा असं मी शक्यतो सांगतो. याचा अर्थ त्याच्यात चेंज हवा असं नाही, पण ती स्कीम काय करते, त्याचा फंड मॅनेजर चेंज झालाय की नाही. म्हणजे परदेशामध्ये अनेकदा फंड मॅनेजरनी एक्झिट घेतल्यानंतर इन्व्हेस्टर पण त्याच्याबरोबर बाहेर पडतात. अशा गोष्टी घडतात कारण तो एखादा स्टार फंड मॅनेजर असतो, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तो ऍक्टिव्हली मॅनेज केलेला असतो. सो ह्या गोष्टी बघता कंटिन्युअस किंवा सतत रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. मग आता येऊयात की 9-10 स्कीम्स आहेत. मग हे स्कीम्स बघताना काय केलं पाहिजे, तर याच्यात काही ओव्हरलॅप्स नाहीत ना. म्हणजे एकाच सेक्टर मधल्या 2 फंड्स असतील. अनेकदा सेक्टरल फंड्स मध्ये हे खूप प्रकर्षाने जाणवतं की सेक्टरचा ओव्हरऑल जो गाभा आहे किंवा हा मूळ काही जास्तीत जास्त ज्या टॉपच्या कंपन्या त्या सेक्टरमधल्या असतील त्याच डॉमिनेट करतात.
सो एखादा एक्झाम्पल सांगायचं झालं तर 2 बँकिंग फंड्स असतील एकाच पोर्टफोलिओ, तर त्याच्यात खूप सिग्निफिकंट ओव्हरलॅप्स दिसतील, मग ते टाळले गेले पाहिजेत. आता हे मी फक्त सेक्टर्स बद्दल सांगतोय असं नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप फंड असतो, मग एखादा फ्लेक्सी कॅप फंड असतो. आता एक लार्ज कॅप आणि एक फ्लेक्सी कॅप. आता भारताची मार्केट कॅप जर मी कायम सांगत असतो की साधारण 100 रुपये ही भारताची मार्केट कॅप असेल तर 65 ते 70% 100% हे लार्ज कॅप डॉमिनेटेड आहेत. आणि म्हणजे भारतातल्या टॉप 100 कंपन्या. आज भारतातली 100वी जी कंपनी आहे, लास्ट लार्ज कॅप म्हणू आपण, म्हणजे पहिली कंपनी अर्थात रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, ती कुठेतरी 18-19 लाख कोटीच्या घरात त्याची मार्केट कॅप आहे. आणि जी 100वी कंपनी आहे त्याची मार्केट कॅप 1,05,000 कोटी आहे. सो हे युनिव्हर्स जवळपास 65 to 70, म्हणजे यांची ऍग्रिगेशन हे 65 to 75% ऑफ 70% ऑफ टोटल मार्केट कॅप आहे. मग पुढचे 15 ते 17% हे मिड कॅप्स आहेत. आज मिड कॅपचं युनिव्हर्स 1,05,000 कोटी ते 35,000 कोटी पर्यंतच आहे आत्ताच्या मार्केट कॅपनुसार. ओके. आणि मग 251 पासून, म्हणजे 101 ते 250 हे मिड कॅप युनिव्हर्स आहे आणि 251 ऑनवर्ड्स इट इज स्मॉल कॅप आणि आपण म्हणूया मायक्रो कॅप. अर्थात अशी डेफिनेशन सेबीच्या म्हणण्यानुसार नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार 251 पासून पुढे स्मॉल कॅप सुरू होतात. सो 35,000 कोटीच्या खाली जर का बघितलंस तर तू 15,000 कोटीपर्यंत भारतातली 500वी कंपनी येते. आता जे कॅपकर मी टोटल सांगितलं की त्याच्यानुसार 65 लार्ज कॅप, पुढचे 15 ते 20 मिड कॅप आणि पुढे साधारण स्मॉल कॅप्स आहेत. सो एखाद्या फ्लेक्सी कॅपनी हाच कॅपकर फॉलो केला तर लार्ज कॅपमध्ये तुला दिसणार आहे की 65% ते 70 ते 80% लार्ज कॅप्स आहेत आणि बाकीचं फ्रीडम आहे फंड मॅनेजरला. आणि इकडे 65% लार्ज कॅप परत आहेत. बरं, या लार्ज कॅपमध्ये मग अनेकदा रिलायन्स, HDFC, TCS हेच तुझ्या पोर्टफोलिओत दिसतील. सो एखाद्या लार्ज कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंडात ओव्हरलॅप अनेकदा दिसतो. इव्हन मिड कॅपचं युनिव्हर्स 101 ते 250 आहे, तर 2 मिड कॅप कंपन्यांमध्येही जास्त ओव्हरलॅप दिसू शकतात. स्मॉल कॅप्सच्या बाबतीत मात्र थोडं फ्रीडम आहे, तिथे प्रत्येक फंड मॅनेजर वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो. सो हे ओव्हरलॅप अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे 8 ते 10 फंड्स असतील तर ते नक्की तुम्ही कर्टेल करू शकता, कारण तुम्हाला ट्रू डायव्हर्सिफिकेशन मिळत नाही. अनेकदा लोकांना वाटतं ना एक्सपेन्स रेशो काहीतरी जास्त जातोय का, तर एक्सपेन्स रेशो जाणार नाही. कदाचित एका लार्ज कॅप फंडाचा एक्सपेन्स रेशो 1.5 असेल आणि दुसऱ्याचाही 1.5 किंवा 160-170 असेल. सो एक्सपेन्स हा तिथे महत्वाचा नाही, तर ट्रू डायव्हर्सिफिकेशन मिळत नाही. सो माइंडसेट वाईज मी अनेकदा विचार करतो की माझ्याकडे 10 वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, पण ऍक्च्युली त्यातनं खरं डायव्हर्सिफिकेशन मिळत नाही. हे मी कायम गमतीने म्हणतो. एखादा व्यक्ती मला येऊन सांगतो की माझ्या 4 बँकांमध्ये FD आहेत आणि प्लस मी PPF केलेलं आहे, माझा PF लाही बॅलन्स आहे, आई वडिलांच्या नावाने सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे. अशा प्रकारे मी माझी गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केली. खरं सांगायचं या सगळ्याचा ऍसेट क्लास काय फिक्स्ड इन्कम किंवा FD ओरिएंटेड किंवा डेट ऍसेट क्लासच झाला. हे लोकांच्या लक्षात येत नाही. तेच इथे करणं गरजेचं आहे की 8, 9 किंवा 10 फंडांमध्ये किती ओव्हरलॅप्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. 20% जास्त ओव्हरलॅप असेल तर शक्यतो ते 2 फंड्स कुठेतरी मर्ज करता आले किंवा एकत्र करता आले तर फायद्याचं ठरेल असं मी नक्की सांगेन. ओव्हरलॅपवरच खरंच पुढचा प्रश्न होता जो तू आता उत्तर दिलंच खरं, की किती स्टॉक्स सेम असणं हे स्वीकारार्ह असतं. 2 तुमच्याकडे फंड आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये, त्यातले किती टक्के स्टॉक्स हे सिमिलर असलं तर एक वेळ ठीक आहे, पण या पलीकडे जर ते जात असेल तर ऑलमोस्ट सेमच झाले दोन्ही फंड. सो मी साधारण म्हणेन हे साधारण 20% ते 25% आयडियली असावं. बरं, याच्यात अडचण कुठे आहे तर दर महिन्याला फॅक्टशीट डिस्क्लोज होते आणि फंड मॅनेजर्स कंटिन्युअस त्यांचा पोर्टफोलिओ चर्न करत राहतात. त्याला आपण पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो म्हणतो. सो मी आज एंटर करताना ओव्हरलॅप अनालिसिस केलं आणि नंतर पुढची 3-4 वर्ष बघितलंच नाही असं करूनही चालणार नाही. तर जेव्हा मी 3 किंवा 6 महिन्यांनी ओव्हरव्ह्यू घेईन तेव्हा हे ओव्हरलॅप्स वाढलेले आहेत का, कुठे फंडाचं बेसिक नेचरच चेंज झालंय का, हे बघणंही गरजेचं आहे. इथे सेबीने एक कॅटेगरायझेशन जे आणलं 2017-18 साली, म्युच्युअल फंडचं कॅटेगरायझेशनवरती सेबीने जेव्हा काही स्टेप्स घेतल्या त्याच्यात त्यांनी डिफाईन केलं की लार्ज कॅप कशाला म्हणावं, मिड कॅप फंड म्हणजे काय, स्मॉल कॅप म्हणजे काय, त्यांची अलोकेशन्स कशी असावीत. किंवा आत्ता देखील सेबीने सांगितलं की एखाद्या फंड हाऊसनी 2 स्कीम्समध्ये 50% जास्त ओव्हरलॅप ठेवणं अपेक्षित नाही. कारण अनेकदा असं झालं होतं की एक स्कीम चालली आणि त्याच्या ॲसेट्स खूप वाढल्यात, मग फंड हाऊसेसनी सिमिलर थीम्ससाठी दुसऱ्या नावाने एखादा फंड लॉन्च केला आणि त्याच्यात तोच पोर्टफोलिओ दिसायला सुरुवात झाली. सो ह्या सगळ्या गोष्टींवरती सेबी पण सतत लक्ष देण्याचा प्रयत्न करते आहे आणि अगदी स्वागतार्ह असे बदल घडतायत. सो 20-25% सफिशियंट, पण याचा सतत एक अभ्यास करत राहणं गरजेचं आहे.
मग म्हणजे आम्ही जेव्हा कुठल्या गुंतवणूकदारांशी बोलतो तेव्हा त्यांना आम्ही हे वेगवेगळे जेव्हा पर्याय मांडतो तेव्हा असंही होतं की मग सेक्टरची कॉम्बिनेशन्स केली जातात, की एक बँकिंग फंड घेतला, दुसरा ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टिक्स फंड घेतला, तिसरा फार्मा फंड घेतला, तर नॅचरली याच्यात ओव्हरलॅप्स नाही. बरोबर. सो इंडिव्हिज्युअली तू म्हणशील तर कदाचित सेक्टरल फंड 10-15% असावेत, पण मी अशा प्रकारे जर का एक बास्केट बनवली तर सेक्टरल फंड दिसायला 50-60% दिसतील, पण ते डायव्हर्सिफिकेशन मिळतंय. मग इथे काय होतंय, मी अगदी इंडेक्स मिमिक नाही करत आहे, कारण त्याच्यात मी टेक्नॉलॉजी फंड नाही घेतला तर आज टेक्नॉलॉजी हा 13% टोटल लार्ज कॅप इंडेक्सचा पार्ट आहे. म्हणजे जवळपास सेन्सेक्स निफ्टीमध्ये 12 ते 13% टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत. मग मी तो सेक्टरच नाही घेतला आणि अशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केला तर गोष्ट वेगळी आहे. सो मी थोडा याला म्हणतो की हाय बीटा किंवा जे इकॉनॉमीला सेन्सिटिव्ह आहेत किंवा जसं बँकिंग सेक्टर आहे, ऑटो सेक्टर आहे, तर ह्या सेक्टर्समध्ये तुम्ही गुंतवणूक केली, वेरॅज फार्मा, FMCG, MNC किंवा तुझं IT हे डिफेन्सिव्ह समजलं जातं. सो मी काय अलोकेशन करतोय तर अशा सेक्टरल फंडांद्वारे मी बऱ्याचदा ओव्हरलॅप टाळू शकतो. मग एखादा लार्ज कॅप किंवा 2 लार्ज कॅप किंवा 3 लार्ज कॅप घेण्यापेक्षा मी ह्या प्रकारे पण बास्केट बनवू शकतो. अर्थात गुंतवणूकदारांना हेही लक्षात घेतलं पाहिजे की मग सेक्टरल फंडांमध्ये एंट्री एक्झिट पण थोडी क्रिटिकल होते. ती काही लॉंग टर्म म्हणून आपण घेऊ शकत नाही. मग त्याच्यात अनेकदा तुम्हाला टॅक्टिकल चेंजेस करायला लागतील. अनेकदा मग याच्यापेक्षा पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगला प्रेफरन्स दिला जातो की मग इंडेक्सच घ्यावा, की परत रिव्ह्यू करण्याची गरज नाही, जे काय होईल ते सहज पोर्टफोलिओमध्ये रिफ्लेक्ट होईल कमी कॉस्टमध्ये. हा एक थॉट प्रोसेस येतो. सो ह्या रिव्ह्यूची सतत गरज आहे. आता हे करत असताना अनेकदा ऑनलाईन ऍप्स आहेत, अनेक DIY इन्व्हेस्टर आहेत की डू इट युअर सेल्फ, म्हणजे ते डायरेक्ट प्लॅनमध्ये जातात किंवा मग एखाद्या ऍपच्या माध्यमातून हे ओव्हरलॅप अनालिसिस करतात आणि मग त्याप्रमाणे त्यांच्या गुंतवणुकीची दिशा ठरवतात. तर सुदैवानी अशी अनेक ऑनलाईन टूल्स अवेलेबल आहेत आणि आता एक टोटल रिटर्न इंडेक्स नावाची कन्सेप्ट निघाली आहे. पूर्वी काय व्हायचं तर सेन्सेक्सचे रिटर्न, निफ्टीचे रिटर्न बघितले जायचे आणि त्याच्यात डिव्हिडंड ऍडजस्ट होत नव्हता किंवा त्याचा डेटा रिफ्लेक्ट होत नसे. पण सेबीनी त्यामध्येही एक पारदर्शकता आणली आणि टोटल रिटर्न इंडेक्स फॉलो केला जातो. सो टोटल रिटर्न इंडेक्स जो बेंचमार्कचा आहे त्याच्या अगेन्स्ट फंडाचे रिटर्न्स काय आहेत आणि तुमचं ओव्हरलॅप अनालिसिस काय, यावरून तुम्ही फंडांचा आढावा घ्यावा आणि ते शक्य झालं तर 8-10 पेक्षा कमी फंडांकडे यावं. यात दुर्दैवानी मी असं म्हणेन की अनेकदा 10 रुपयाची NAV स्वस्त, युनिट्स जास्त मिळतील म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी NFO मध्ये गुंतवणूक केलेली असते किंवा त्यांच्या सल्लागारांनी चांगल्या हेतूने पण सजेस्ट केले असतील, पण त्यामुळे फंडांची संख्या वाढत जाते. आमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक मार्गदर्शनाच्या करिअरमध्ये मी आतापर्यंत अनेक पोर्टफोलिओजमध्ये 40-50 किंवा अगदी 70 पर्यंत फंड्स देखील पाहिले आहेत. बापरे, एवढे. तर त्यामुळे त्यांना आम्ही मग सांगितलं की हे कन्सॉलिडेट करूयात, त्याचा काय बेनिफिट होऊ शकतो, ट्रॅकिंग इझी जाऊ शकतं. कारण अननेसेसरी क्लटर म्हणजे एवढं सगळं मॅनेज करणं मग ट्रॅकच राहत नाही. मग त्याच्यात अंडर परफॉर्मन्स येतो, ओव्हर डायव्हर्सिफिकेशन आहे, त्यातनं काही बेनिफिट्सच होत नाहीत. जी मेन थीम आहे किंवा जिकडे फोकस करायला पाहिजे तिकडे अलोकेशन आहे नाही माहित नाही, कारण सगळंच घेत सुटलेत असं होतं. आणि अनेकदा समजा एका विशिष्ट पिरियडमध्ये विशिष्ट सेक्टरचेच NFO आले तर त्या 8-8, 10-10 सेक्टर्सचे NFO त्या गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये दिसायला सुरुवात होते. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी रेग्युलर रिव्ह्यू गरजेचा आहे. आयदर स्वतःहून, कुठल्या ऍप्सच्या माध्यमातून, ऑनलाईन माध्यमातून किंवा मग गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून तुम्ही रिव्ह्यू करणं अत्यावश्यक आहे. येस. आता एका प्रेक्षकांनी आपल्याला विचारलंय की गेले 1.5-2 वर्ष त्यांच्या पोर्टफोलिओला निगेटिव्ह रिटर्न्स दिसत आहेत आणि ते खरंच कन्फ्युज आहेत की आता नेमकं काय करावं, की SIP आहेत त्या चालू ठेवाव्यात, पॉज कराव्यात, थांबवाव्यात, काय सल्ला असेल? सो DSP म्युच्युअल फंडाने एक खूप छान वाक्य म्हटलंय की देर इज ऑलवेज अ बुल मार्केट, समटाइम्स इट इज इन NAV अँड समटाइम्स इट इज इन युनिट्स. म्हणजे काय, म्युच्युअल फंड जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा त्या समभाग किंवा त्याला युनिट म्हटलं जातं आणि युनिट हे नंबर्स झाले, नंबर ऑफ युनिट्स, आणि NAV म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू, सी प्राइस पर युनिट झाली, बरोबर. सो जेव्हा शेअर मार्केटमध्ये तेजी आहे तेव्हा नॅचरली युनिटची प्राइस वाढत जाते आणि आपण त्याला म्हणतो की, आणि तेव्हा पोर्टफोलिओ छान दिसायला लागतो, म्हणजे खूप चांगला परतावा दिसतो. सो नॅचरली तुम्ही त्याला म्हणता की खरंच सगळं खूप चांगलं चाललंय. अशा वेळेस इग्नोर केल्या जातात गोष्टी, ते म्हणजे नंबर ऑफ युनिट्स, कारण पोर्टफोलिओची व्हॅल्यू वाढत जाते कारण युनिट प्राइस वाढत जाते. आता जेव्हा मार्केट डाऊन आहे तेव्हा याच्या एक्झॅक्टली उलट घडत असतं.
माझा पोर्टफोलिओ डाऊन आहे, बरोबर, पण माझी SIP चालू आहे. मी अज्युम करतोय की आपण SIP बद्दल बोलतोय की गेले 2 वर्ष मार्केट साईडवेज आहे किंवा डाऊन आहे असताना सुद्धा SIP चालू आहे. सो काय होतंय, तर माझा पोर्टफोलिओ डाऊन आहे, NAVs पण डाऊन आहेत, पण मी जे युनिट्स अक्युमुलेट केले त्याची संख्या मात्र वाढत चालली आहे. सो तिथे बुल मार्केट आहे. म्हणजे जे DSPचं म्हणणं आहे ते खूप छान की युनिट्समध्ये बुल मार्केट आहे. मग याचा बेनिफिट कधी होणार आहे, जेव्हा रॅली येईल तेव्हा विदिन नो टाइम तुमचा परतावा प्रचंड वाढणार आहे. ह्याच्यात मी एक एक्झाम्पल पण आपण देऊयात, मी नक्की सांगेन. आपण एक चार्ट दाखवूयात. 2010 मध्ये माझ्या एका गुंतवणूकदारांनी, मग तो माझा भाऊच आहे, त्यांनी हार्डली 2,000 रुपयाची SIP सुरू केली होती HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटीज मध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी जेव्हा गुंतवणूक सुरू केली तेव्हा 2010 ते 2013 सप्टेंबर 13 पर्यंत त्याच्या पोर्टफोलिओला सेव्हिंग्स पेक्षाही कमी रिटर्न होते. आणि तो गुंतवणूक करतानाच म्हटला होता, विपुल माझा तुझ्यावर विश्वास आहे पण मार्केटवरती विश्वास नाही. आणि मी त्याला म्हटलं होतं, एक वेळेस माझ्यावर विश्वास नको ठेवू, पण देशाच्या इकॉनॉमीवरती, मार्केट आणि म्युच्युअल फंडाच्या सिस्टीमवर विश्वास ठेव. कारण सेबीने हे गुंतवणूकदारांना अत्यंत चांगल्या प्रकारे मॅनेज केलेलं एक प्रॉडक्ट, अगदी वेल रेग्युलेटेड प्रॉडक्ट दिलेलं आहे. सो त्याच्यावरती थोडा भरोसा ठेव. आणि 3 वर्षानंतर ही परिस्थिती, पोर्टफोलिओचा रिटर्न सेव्हिंग्स पेक्षा कमी, आणि तो मला बोलला देखील. आणि त्यांनी 2,000ची SIP करताना त्याची कपॅसिटी 20,000ची होती. आता त्यानंतर काय झालं, तर 3 वर्षात हे रिटर्न बघून तो मला बोलला, बघ मी तुला बोललो होतो की काय परिस्थिती आहे. मी त्याला म्हटलं होतं, आपलं ठरलंय की 7 वर्ष तू बघणार नाहीस, 5 वर्ष तर तिकडे म्हणजे मला विचारायला येऊ नकोस, अशी मी त्याला रिक्वेस्ट केली. 3 वर्षांनंतर बरोबर सुदैवाने एक रॅली आली. तुला माहितीये, तेव्हा पंतप्रधान मोदींची घोषणा झाली की ते उमेदवार असतील, आणि चायनाचं ते टेपरिंग टँट्रम किंवा युएसचं ते सगळी सिच्युएशन पण थोडी कंट्रोलमध्ये आली, आणि तिथनं एक मॅसिव्ह रॅली आली. सप्टेंबर 15ला तोच पोर्टफोलिओ जो फ्लॅट होता किंवा सेव्हिंग्सचा रिटर्न देत होता, तो जवळपास 20% जास्त परतावा दिसायला लागला. म्हणजे 5 वर्षात, म्हणजे 3 वर्षात सेव्हिंग्स पेक्षा कमी आणि 5 वर्षात वार्षिक 20% रिटर्न. आणि 2017 पर्यंत तो रिटर्न अजून लॉंग टर्म मध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याला रिटर्न्स दिसले. आता हे जर का बघिटलं तर नो डाऊट ही हिस्ट्री आहे, हा पास्ट परफॉर्मन्स आहे, त्यातनं ते रिपीट होईल असं मी अजिबात सांगत नाही. पण मार्केटमध्ये हे घडतं की 3-3, 4-4 वर्ष रिटर्न्स बनले नाहीत, आणि सडनली जे अक्युम्युलेशन आहे त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे अशी गंमत होऊ शकते की तुमचे 20-25 लाखाचा पोर्टफोलिओ विदिन नो टाइम एका रॅलीमध्ये तो 50 लाखाला जाऊ शकतो. 2017 साली एका वर्षात स्मॉल कॅप फंडांनी 100% परतावा दिलेला आहे. त्या परताव्याकडे बघणं गरजेचं नाही का, तर 3-4 वर्ष कॉम्प्रेस्ड होते, रिटर्न्स नाही बनले आणि सडनली रॅली आली, असं होऊ शकतं अनेकदा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एखादा स्टॉक 5-5, 7-7 वर्ष चालत नाही. मग रिलायन्स इंडस्ट्रीज सारखा शेअर 2008 ते 2017 तू त्या काळात तो बघितला असता, भारतातली अग्रगण्य कंपनी, पण अक्षरशः 0 परतावा मिळालेला आहे. सो गुंतवणुकीत हा पेशन्स खूप गरजेचा आहे. 2 वर्ष हा खूप कमी कालावधी आहे. दुर्दैवाने काय झालं, तर कोविड नंतर अनेक गुंतवणूकदार आले आणि अनेक DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ यंग जनरेशन, ज्याला आपण जेनझी म्हणू, यंगस्टर्स आहेत, यांनी गुंतवणूक ही कोविड नंतर केली, आणि त्यांनी एक प्रकारचं मेजर बेअर मार्केट किंवा साईडवेज रिटर्न किंवा कन्सॉलिडेशन फेज मार्केटमधली तेवढी बघितली नाही. अर्थात त्यांना हिस्ट्रीचा ऍक्सेस आहे, पण त्यातनं जाण्याचा अनुभव त्यांना नाही, तर तो अनुभवही ते घेतील. ही जी पिढी आहे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन अनालिसिस करण्याची साधनं पण आहेत, अनालिटिकल माइंडसेट पण आहे, आणि आता AI सारखी टूल्स पण आहेत. सो ह्यातून काय गरजेचं आहे की तुम्ही फक्त थांबलात तर तुम्हाला, म्हणजे आम्ही मध्ये एक सिरीज अशी रन केली होती की पेशन्स पेज, की 3-4 वर्ष रिटर्न्स नाहीत आणि सडनली त्या फंडांमध्ये रिटर्न आलेत. अशा फेजेस पूर्वी पण येऊन गेल्यात, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आल्या आहेत, स्मॉल मिडकॅप मध्ये आल्या आहेत, स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंग मध्ये आल्या आहेत. प्रशांत जैन यांच्यासारखे जे दिग्गज फंड मॅनेजर होते HDFC म्युच्युअल फंडाचे, त्यांच्या आयुष्यात त्यांनी पण एक खूप लीन पॅच बघितला, आणि ही इज अ व्हॅल्यू इन्व्हेस्टर. सो त्यांची ती थीम चाललीच नाही, कधी क्वालिटी थीम चालली नाही, कधी मोमेंटम थीम्स चालल्या नाहीत. असं घडलेलं असल्यामुळे अनेकदा फंडांमध्ये परफॉर्मन्स येत नाही. पण तुम्ही जर का एक कम्प्लीट सायकल, 5 ते 7 वर्षांची आपण एक, मी कायम सांगतो, सायकल बघितली पाहिजे. सो हे 2 वर्ष इज नथिंग. या काळात तू बघशील तर गव्हर्नमेंटच्या मेजर्सवरनं तुला कळेल की इकॉनॉमी काय होती. निफ्टीचे अर्निंग डबल डिजिट नव्हते, म्हणजे लार्ज कॅपच्या अर्निंग सुद्धा 10%च्या वरती जात नव्हते.
कन्झम्पशन स्लो डाऊन होता, म्हणूनच तुला आठवत असेल तर GST 2 किंवा GST 3 रिफॉर्म्स म्हटलं जातं की जीएसटी कट आणला, स्लॅब रॅशनलाइज केला की 5% आणि 18% म्हणजे 12%ची स्लॅबच गव्हर्नमेंटने हटवली. इन्कम टॅक्सच्या स्वरूपात म्हणजे अगदी 12 लाखापर्यंत म्हणजे 4 लाख ते 12 लाख मध्ये एक स्पेशल 87चा सेक्शन 87चा जो रिबेट आहे त्या माध्यमातून टॅक्स कट्स पण मॅसिव्ह दिलेत पर्सनल साईडला. ह्या सगळ्यांचा एक परिपाक इथून पुढे दिसेल. पण हे गव्हर्नमेंटलाही दिसलं की कन्झम्पशन स्लो डाऊन आहे, लोकांना अडचणी येत आहेत. ह्याच फेजमध्ये पर्यायाने हे दिसतंय, एव्हिडंट आहे, कंपन्या परफॉर्म करत नाही, मग तुमच्या पोर्टफोलिओत रिटर्न कुठनं येणार? सी, रिटर्न्स ऑफ स्टॉक मार्केट्स आर स्लेव्स ऑफ अर्निंग्स. सो गेले 2 वर्ष कोविड नंतर आपल्याला एक मॅसिव्ह बूम दिसली होती अर्निंग्स मध्ये देखील, जी गेल्या 2-3 वर्षात थोडी फ्लॅट झाली होती. सुदैवाने आपण एक जानेवारी फेब्रुवारी पासून खरं तर वर यायला सुरुवात झाली होती आणि हे मिडल ईस्ट क्रायसिस झालं. बट अदरवाईज कंपन्या ह्या खरंच आता चांगल्या करू पाहत आहेत. त्यांची अर्निंग्स जर का रिकव्हर झाली, आणि इथे मोठं डिस्पर्शन आहे की लार्ज कॅपमध्ये अर्निंग्स थोडी म्युटेड आहेत, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मात्र ती चांगल्या प्रकारे ग्रो होत आहेत. सो ह्या प्रकारे जर का बघितलं आणि तुम्ही पेशन्स ठेवलात आणि SIP चालू ठेवली तर तुम्हाला नक्की चांगला परतावा दिसेल. छाती ठोकपणे कधी हे कोणी सांगू शकत नाही, पण हा गेमच पेशन्सचा आहे. कदाचित पुढच्या 3-4 वर्षात खूप चांगला परतावा मिळू शकतो, कारण आणि ही हिस्ट्री म्हणजे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये पण हे अनालिसिस सतत रन करतो की कुठल्या सेक्टर्सनी, मार्केटनी किंवा सेगमेंटनी गेल्या 3 वर्षात रिटर्न्स दिले नाहीत आणि मग त्याचा हिस्टॉरिकल ट्रेंड आम्ही बघितला तर कदाचित पुढच्या 4 वर्षात रिटर्न्स जास्त बनू शकतात. ओके, हे अनेकदा झालंय. म्हणजे 2023ला गोल्डला कोणी विचारत नव्हतं आणि गोल्डमध्ये रॅली आली. आणि तू बघशील, आपण आपल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं 2026 जानेवारीला गोल्ड ETF मध्ये हायएस्ट पैसा आलाय आणि तिथून गोल्ड डाऊन आहे. सो मार्केटमध्ये हीच गंमत आहे की तुम्ही जर का SIP मध्ये रिटर्न्स नाही म्हणताय म्हणून तुमचा पेशन्स संपला, तुम्ही SIP थांबवलाय, तर कदाचित रॅली ओव्हरड्यू आहे. हे मार्केटचा ती एक गंमतच आहे की कायम मार्केट ह्याच प्रकारे पुढे जात असतं, सरप्राइजेस देत राहतं. सगळंच माहिती असेल तर काही सरप्राइजेस मिळत नाहीत. सो ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. SIP थांबवण्यासारखं मी म्हणेन महत् पाप नाही. आणि कंपॅरिझन कशी केली जाते की गेल्या 2 वर्षात रिटर्न्स नाही मिळाले, मग मी रिकरिंग केलं असतं तर फायद्याचं झालं असतं, किंवा गेल्या 3 वर्षात एखाद्या सेक्टरमध्ये रिटर्न नाही मिळाले किंवा मार्केटमध्ये रिटर्न नाही मिळाले तर FD फायद्याची असते. स्टॉक मार्केटमधले रिटर्न्स हे कधीही लिनियर नाहीत, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. इट्स अ रोलर कोस्टर राईड की कायम ते वर खाली होत राहणार. मी कायम जे उदाहरण देतो ते आजही परत देतो या माध्यमातून की तो ECG सारखा ग्राफ आहे. ECG म्हणजे काय? ECGचा ग्राफ जर का वर खाली असेल तर तुम्ही जिवंत आहात. तर शेअर मार्केटमध्ये ही व्होलॅटिलिटी असेल तर तुम्ही नक्की तुमची पोर्टफोलिओ किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट जिवंत आहे. बऱ्याच FDचा रिटर्न हा फ्लॅट आहे, म्हणजे लाईन फ्लॅट असेल ECG वरची तर तुला माहिती आहे. सो मी कायम म्हणतो की तुमच्या गुंतवणुकीत एक प्रकारचे प्राणच नसतील जर का तुम्ही लिनियर गुंतवणूक कमी रेटनी परतावा घेत असाल तर. सो ही व्होलॅटिलिटी ही फायद्याची आहे. आणि SIP हे मी कायम सांगतो, शेअर मार्केटमधली व्होलॅटिलिटी ही अजातशत्रू आहे. इन्व्हेस्टर कोणाला घाबरतो? व्होलॅटिलिटीला, रिस्कला घाबरतो. पण ती अजातशत्रू अमर आहे. तुझा शत्रू जर का अमर असेल तर तू काय केलं पाहिजे? स्ट्रॅटेजिकली यू शुड शेक हँड्स विथ हिम. अगदी शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जेव्हा दिसलं तेव्हा मिर्झा राजे आणि दिलेर खानापुढे कुठेतरी एक स्टेप नमतं घेऊनच परत स्वराज्य उभारलं, तो तह केला तात्पुरता. सो त्या व्होलॅटिलिटीला मात करण्याची एकमेव टूल आपल्याकडे जे आहे ते म्हणजे SIP आहे, की त्या व्होलॅटिलिटीचा तुम्ही फायदा घेता. म्हणजे जी ऍक्च्युअली रिस्की गोष्ट समजली जाते त्याचा आपल्यासाठी फायदा SIP या माध्यमातून. त्यामुळे ज्यांनी ही SIP शोधली त्यांना खरंच सलाम. म्युच्युअल फंडातली नाही. आता तू म्हणशील हे कोणी शोधली? हे मी कायम सांगतो की ती आपल्या पूर्वजांनी शोधली. प्रत्येक सणाला गुंजभर सोनं घेत राहणं ही पण SIP आहे. आता ती मंथली आपण इंग्रजी कॅलेंडर नुसार केली. आपल्या पूर्वजांनी ती सणासुदीच्या माध्यमातून सतत कुठेतरी तुम्ही जमापुंजी करत राहा या प्रकारची SIP सांगितलीच आहे. सो थेंबे थेंबे तळे साचे हे खरं आहे. त्यामुळे पेशन्स ठेवून गुंतवणूक करत राहा. सॉरी, तुझ्या शॉर्ट प्रश्नाला हे लॉंग आन्सर आहे, पण याच्यात मानसिकता जास्त आहे. शॉर्ट टर्म मध्ये 2 वर्षात रिटर्न्स वरती आपला कंट्रोल नाही, अर्निंग वरती आपला कंट्रोल नाही, किंबहुना प्रमोटर्सचाही 2 वर्षात कंट्रोल नसतो की काय केलं जाईल. त्यांचे कॉल्स हे बऱ्यापैकी लॉंग टर्म आहेत. त्यामुळे तिथे अर्निंग रिवाईव्ह होईस तर वाट बघितलीच पाहिजे. फक्त म्हणलं सध्या कुठेतरी बेअर मार्केटची फेज आहे का? मग असं आहे. आणि जे तू सांगितलंस आता, तर मग दुसरीकडे असं एक प्रश्न आला की मग SIP द्वारे करण्यापेक्षा मग मी लमसमच करू का? म्हणजे 6 महिन्याची SIP समजा मी ₹1,00,000 गुंतवणार असेल पुढच्या 6 महिन्यात, तर मी ₹1,00,000 आत्ताच गुंतवू का आणि मग
परत जसे पैसे येतील तसे गुंतवत राहू का? काय जास्ती योग्य स्ट्रॅटेजी काय आहे? सो टायमिंग हे खूप अवघड असतं आणि आम्ही त्यामुळे कायम सतत गुंतवणूकदारांना सांगतो की तुम्ही SIP करत राहा आणि या SIPचा खूप फायदा तुम्हाला मिळत राहील. सो गुंतवणूकदार हा कायम अनसर्टन असतो एका फेजमध्ये आणि गुंतवणूक सल्लागारावरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो. मग अशा वेळेस त्या बिहेवियर मॅनेजमेंटसाठी परत एक टेक्नॉलॉजीच्या स्वरूपातनं आपल्याला असलेलं वरदान आहे STP नावाचं, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सो आपण एका म्युच्युअल फंडाच्या स्कीम मधून, जी सेव्हिंग्स सारखी स्कीम आहे, सेव्हिंग प्लस स्कीम आहे, त्याला लिक्विड फंड किंवा शॉर्ट टर्म फंड्स म्हणतात, अल्ट्रा लिक्विड फंड्स, तिथून आपण इक्विटी फंडामध्ये सिस्टमॅटिकली ट्रान्सफर करू शकतो. याची फ्रिक्वेन्सी डेली, वीकली, फोर्टनाईटली, मंथली असू शकते. सो ती फ्रिक्वेन्सी पण ठरवण्याचा आपल्याला अधिकार आहे. मग अशा वेळेस सध्या ट्रम्प यांनी आणि मध्ये तू बघशील तर ट्रम्प आणि अमेरिका आणि इराणची युद्धसंधी झाली असं वाटलं होतं, पण परत ते आता उद्भवलंय. या थोड्या अनसर्टन सिच्युएशनमुळे आता तरी आम्ही सांगतोय की मे बी तुम्ही 3 ते 6 महिन्यांची STP करणं व्यवहार्य ठरू शकतं. अर्थात प्रत्येक वेळेस हे योग्य ठरेल असं नाही, पण तुम्ही बॉटम कॅच करू शकत नाही. जर का छातीडोकपणे कोणी सांगितलं की आज हा बॉटम आहे, तर नॅचरली 1 लाख रुपये असतील तर ते पूर्ण आज गुंतवलेले फायद्याचे. पण तुम्ही अनसर्टन असाल तर शॉर्ट पिरियडसाठी STP केलेली ही कधीही फायद्याची ठरू शकते इमोशनली, बिकॉज एक ऑटोमेटेड गोष्टी होत राहतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये साईडला थांबत नाही. अनेकदा टायमिंग करण्याच्या नादात गुंतवणूकदार मार्केटमध्ये आतच येत नाही. मग ह्याला सुद्धा थोडं एक वाईट वाक्य आहे, पण मी इंग्रजीमध्ये ह्या म्हणी आहेत मार्केटला अनुसरून, की बुल्स मेक मनी इन द मार्केट, बरोबर, म्हणजे तेजीमध्ये पण पैसा कमवला जातो. बेअर्स मेक मनी इन द मार्केट, म्हणजे जे मंदीचे मी म्हणून की शिलेदार असतात ते मंदीमध्ये मार्केट शॉर्ट करून पैसा कमवतात. बट पिग्स गेट स्लॉटर्ड. पिग्स इथे मार्केटमध्ये पिग्स कोणाला म्हटलंय तर दोज हु आर वेटिंग ऑन द साइड लाईन फॉर करेक्शन्स. तर मग हे 1 लाख रुपये मी मार्केट टायमिंग करून जेव्हा खाली जाईल तेव्हाच घेईन, यापेक्षा तुम्ही थोडाफार रक्कम अपफ्रंट टाका आणि उरलेली STPच्या माध्यमातून आत या, असं मी नक्की सांगेन. तुम्ही हे केलं नाही तर कॅश ड्रॅग येतो, म्हणजे तुमचा पैसा थोडक्यात लिक्विडलाच पडून राहतो. आणि आमच्या करिअरमध्ये अशा अनेक चुका आमच्याकडनं घडलेल्या आहेत. हे जेव्हा आम्हाला कळलं की टायमिंग हे फ्युटाईल आहे, तेव्हापासून आम्ही आज अखेरीस सतत गुंतवणूकदारांना SIP साठी प्रोत्साहन देत आलो आणि STP साठी उद्युक्त करतो. स्वतःहून आम्ही मार्केट टाइम करत नाही. एक सोपा पर्याय सर्व गुंतवणूकदारांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो. जेव्हा जेव्हा मार्केट 1 किंवा 2% लाल दिसेल त्या दिवशी, म्हणजे पडतं मार्केट, या व्होलॅटिलिटीमध्ये 1% पडतं, 2% पडतं, त्या दिवशी खरेदी करायची. माझा एक मित्र आहे, तो पण फंड मॅनेजर आहे, तर 2012-13 पासून त्यांनी छान कन्सेप्ट सांगितली होती की तो काय करतो तर निफ्टीमध्ये त्या महिन्याचा जो लोएस्ट परफॉर्मिंग स्टॉक आहे त्यात काही रकमेचे ते स्टॉक्स तो घेतो. आता ही स्ट्रॅटेजी पण चांगली आहे. आता मी त्याच्याशी नंतर चर्चा नाही केली, पण हे सोपं आहे, राईट, की ऑलरेडी पडलेला स्टॉक घेणं. अर्थात काही पडण्याचे रिझन कॉर्पोरेट गव्हर्नन्स असू शकतो. जे टेक्निकल अनालिस्ट असतील ते सांगतात की ट्रेंड इज युअर फ्रेंड, त्यामुळे तो खाली पडतो याचा अर्थ काहीतरी अडचणच आहे. पण समजा हे लार्ज कॅप बऱ्यापैकी स्टेबल राहिले, म्हणजे बऱ्यापैकी ती बास्केट तशीच राहिली, तर कदाचित त्याला याचा फायदा मिळालेला असेल, झालेला असेल असं मला वाटतं. सो जेव्हा तुम्हाला हे STPच्या माध्यमातून गुंतवणूक तुम्ही करता ही लमसम पेक्षा, तेव्हा आपल्याकडे एक फायदा आहे की तुमची ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट जाते, पण मार्केट पडलं तर तुम्ही लमसम काही युनिट स्विच पण करू शकता. हे आम्ही फॉर्च्युनेटली काही पिरियड्समध्ये करू शकलो, कोविडच्या पिरियडमध्ये करू शकलो. इव्हन आत्ताच्या मार्चचा लो जो होता तेव्हा सुद्धा त्याच्या आसपास देखील आमच्याकडनं काही गुंतवणूकदारांनी स्विचेस केले. आम्ही करू शकलो म्हणजे काय, हे आम्ही गुंतवणूकदारांना सांगितल्यानंतर गुंतवणूकदारांचे समोरून फोन येतात की विपुल मार्केट पडलंय तर आपण या फोलिओमध्ये गुंतवणूक करूयात. सो गुंतवणूकदारांना आपण एक प्रकारचं, मी म्हटलं, त्यांना संधी दिली, नॉलेज दिलं. आम्ही त्यांना वेगवेगळे प्रॉडक्ट्स दाखवतो की या बास्केट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. इकॉनॉमिक टाइम्स वेल्थच्या माध्यमातून अनेकदा फंडांचे परफॉर्मन्स ट्रॅक करता येऊ शकतात. ऍडवायझर खोज म्हणून चांगली साईट आहे. ह्या ज्या माध्यम मी सांगतोय, इथे कुठेही माझा हेतू हा नाही की तेच तुम्ही बघा. ह्या काही वेबसाईट्स आहेत, ही काही माध्यम आहेत ज्यातून तुम्हाला ज्ञान मिळेल आणि तुम्हाला स्वतःहून किंवा गुंतवणूक सल्लागाराच्या मार्गदर्शनातून या गोष्टींचा चांगला ऍक्सेस मिळू शकतो. तुम्ही विचारू शकतात, आमचे अनेक गुंतवणूकदार आम्हाला विचारतात की ओव्हरलॅप अनालिसिससाठी तुम्ही
कुठली सॉफ्टवेअर यूज करताय का, तर ती फ्रीली अवेलेबल असतील, पण आमच्याकडे एंजन नावाचं एक चांगलं सॉफ्टवेअर आहे ज्याच्या माध्यमातून आम्हाला त्याचा बेनिफिट घेता येतो. कदाचित इतरही टूल्स उपलब्ध असतील, पण त्याच्यामध्ये आम्हाला रेडीमेड अनालिसिस मिळतं की ओव्हरलॅप्स किती आहेत. मग बेंचमार्कचा परफॉर्मन्सही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कळतो की एखाद्या स्कीमचा बेंचमार्क किती आहे विजावी या गोष्टी कशा आहेत. या सगळ्या अनालिसिसचा तुम्हाला एसटीपी करण्यासाठी फायदा होऊ शकतो की कुठल्या फंडासाठी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी आणि कदाचित ह्याच्यात या वेळेस लमसम करावी किंवा नाही. त्याच्यासाठी काही AI टूल्स आहेत, त्याचा देखील आम्ही वापर करतो की ते परफेक्ट लमसम गुंतवणूक आजच्या आज करावी की नाही याचंही इंडिकेशन देतात. ह्याच्यावरती व्यतिरिक्त मी तुला सांगतो, ICICI प्रुडेन्शियलचा एक इक्विटी व्हॅल्युएशन इंडेक्स म्हणून आहे, तो देखील फॉलो केलास तरी त्याच्यात सुद्धा काही इंडिकेशन मिळतात आणि हा फॉरवर्ड लुकिंग इंडिकेटर आहे. तो प्राइस अर्निंग्स, प्राइस टू बुक, मार्केट कॅप टू GDP रेशो, अर्निंग्ज यील्ड म्हणजे 10 इयर जीसेक आणि कंपन्यांची अर्निंग याचं यील्ड, या सगळ्या परिपाकांचा एक मी म्हणेन विचार करून तो इंडेक्स बनवलाय. तर तो इंडेक्स पण एक इंडिकेशन देतो की लमसम टाकावे का SIP किंवा STP करत राहावं. सो ह्याचाही आम्ही सतत वापर करत असतो आणि सर्व गुंतवणूक सल्लागार कुठल्या ना कुठल्या तरी टूल्सचा चांगल्या प्रकारे वापर करतात आणि आम्ही सतत या एक मी म्हणेन क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्याच्यात कुठेतरी आम्हाला एक्स्ट्रा मी म्हणेन की नॉलेज या फील्डमध्ये घेणं शक्य होतं. या व्यतिरिक्त फंड मॅनेजर्स किंवा यांचे पण व्ह्यू किंवा त्यांचे मंथली कुठेतरी त्यांचा मार्केट आउटलुक, त्याचा पब्लिश डेटा आहे किंवा कॉन्फरन्सेस कॉल होतात, याच्या माध्यमातून देखील ज्ञान मिळतं आणि याच्यावरून ठरवता येऊ शकतं की STP करावी किंवा लमसम गुंतवणूक करावी. पण मला विचारशील तर मी SIP आणि STPच्या खूप जास्त फॉर आहे. सो 80 to 90% लमसम पैसा माझ्याकडे आला तर मी लमसम पेक्षाही STP रूटनी गुंतवणूक करणं प्रिफर करेन. STP रूटने SIP करणं प्रेफर करशील तू? STP रूटनी SIP झाली एक प्रकारची, बरोबर म्हणतात, ती शॉर्ट पिरियड SIP म्हणू शकतो. बरोबर, करेक्ट. एक प्रश्न आता असा आहे की पोर्टफोलिओ माझा बिल्ड होतोय आणि काही कारणाने मला पैशांची नड आहे, मला पैसे काढायचे, तर आयडियली किती वर्ष नंतर तुम्ही पैसे काढण्याचा विचार करू शकता पोर्टफोलिओतनं? सो परत आपण आता म्युच्युअल फंडाची गोष्ट करतोय, त्यामुळे अनेकदा एक माइंडसेट असतो की आपण इक्विटी म्युच्युअल फंडच बोलतोय. सो तसं नसून म्युच्युअल फंडाद्वारे चारही ऍसेट्स वरती, म्युच्युअल फंडासारख्या एका व्हेकल मधनं चारही ऍसेट्स वरती गुंतवणूक करणं पॉसिबल आहे. 4 ऍसेट क्लासेस कुठले तर रिअल इस्टेट, फिक्स्ड इन्कम, गोल्ड, सिल्वर आणि इक्विटी. प्रिडॉमिनंटली रिटेल इन्व्हेस्टर इक्विटीसाठी म्युच्युअल फंडांचा वापर करतो, पण इतरही ऍसेट क्लासेस वरती तुम्हाला एक्सपोजर घेता येतं. त्याला आता REITs, REIT म्हणतात. सो REITचाही म्युच्युअल फंड येऊ घातलेला आहे. REITs हे बाजारात लिस्टेड आहेत, म्हणजे एम्बसी, नेक्सस यासारखे REIT लिस्टेड आहेत. मध्ये आपण एक पॉडकास्टमध्ये चर्चा पण केली होती की सेबीने आता REITsना इक्विटी सारखं क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि त्यांचा 65% व्यतिरिक्त जे 35% स्मॉल मिड कॅप मध्ये तिथे REIT इन्व्हेट घेऊ शकता, हे सेबीनी मध्ये सांगितलं होतं. सो आत्ता जेव्हा गुंतवणुकीतनं विड्रॉवल हवंय तेव्हा तुम्ही कुठल्या बास्केटमध्ये टाकलेले आहेत पैसे. समजा मी शॉर्ट टर्म साठी टाकणार होतो, आउटलुक मी दिलेलं होतं शॉर्ट टर्म आणि गुंतवणूक सल्लागारांनी त्यानुसार डेट फंड किंवा लिक्विड फंड किंवा शॉर्ट टर्म फंड सजेस्ट केले असतील तर तिथनं मी कधीही विड्रॉ करू शकतो. पण मी गुंतवणूक लॉंग टर्म साठी केली आहे, मे बी मी 30 वर्षांचा आहे आणि मी रिटायरमेंट फंडामध्ये गुंतवणूक केली आहे, विच इज मे बी 25-30 इयर्स हवे, आणि तिथे केलेली असताना 3च वर्षात मला पैसे हवेत म्हणून मी त्या फंडातनं विड्रॉल करायला आलो, तर ती मात्र चूक ठरेल. मिनिमम 5 ते 7 वर्ष इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करा असं मी सांगतो. आणि हे इमर्जन्सीसाठी लागणारा पैसा, याच्यासाठी इमर्जन्सी कॉर्पस असावा ना की म्युच्युअल फंड. राईट. अर्थात एवढं सगळं सांगूनही कुठे ना कुठेतरी गोल्स येतात, त्यामुळे मग किंवा अडचण येते. मग अशा वेळेस इतर काही पर्याय पण उपलब्ध आहेत, जसं म्युच्युअल फंड युनिट्सवरती लोन पण मिळू शकतं. मग ते जर का लोन 9.5-10% आहे आणि कदाचित पोर्टफोलिओचा परतावा हा 12% अधिक आहे किंवा मिळत राहण्याची शक्यता वाटत असेल, तर तुम्ही त्याच्यावरती म्युच्युअल फंडावरती कर्ज देखील काढू शकता. पण इक्विटी म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर 5-7 वर्षांच्या खाली होरायझन नको. 3 ते 5 वर्ष होरायझन असेल तर तुम्ही शक्यतो बॅलन्स किंवा हायब्रिड फंडांचा वापर करावा.
बिलो 3 इयर्स असेल तर तुम्ही गोल्ड, त्या व्यतिरिक्त फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंडांचा वापर करावा, असं मी नक्की सजेस्ट करेन. येस. याला जोडून पुढचा प्रश्न SWP ची रिलेटेड आहे. म्हणजे आता निवृत्तीनंतर मला पेन्शन नाही आजच्या काळात, तर मला SWP नी पुढची 20, 25, 30 वर्ष जर मला नियमित उत्पन्न पाहिजे असं जर एखाद्याचं एम असेल, तर त्याच्या आधी किती वर्ष पोर्टफोलिओ बिल्ड व्हायला पाहिजे आणि साधारण किती पोर्टफोलिओ असेल तर तो निवृत्तीसारखं वेतन मिळण्याचे निवृत्ती वेतन एक महिना 50,000, 60,000, 70,000 असं त्याला मिळू शकतो. एक तर आपण 50,000 किंवा आकड्यांकडे तर नक्की येऊ आणि हो. कदाचित आपण एखादं एक्झाम्पलच प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू. हो. पण एक सोपा सुटसुटीत फॉर्म्युला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून किंवा फायनान्शियल प्लॅनिंगसाठीचं एक त्रिसूत्री म्हणूयात. पहिलं म्हणजे तुमचं टर्म प्लॅन इन्शुरन्स प्लॅन, टर्म म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, दॅट इज फर्स्ट. सेकंड तुमचा इमर्जन्सी कॉर्पस पाहिजे आणि थर्ड तुमचं शॉर्ट टर्म प्लॅनिंग पाहिजे. ही त्रिसूत्री झाली. हा तुमचा बेस झाला. याच्या व्यतिरिक्त जे फायनल सूत्र आहे, या त्रिसूत्रीवरचा कळस जो आहे तो मी म्हणेन की SIP प्लस लमसम. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला SIP करणं शक्य ती करत राहा. बोनसेसच्या माध्यमातून, काही इनहेरिटन्सच्या माध्यमातून, कुठल्या इतर गुंतवणूक मॅच्युअर झाल्याच्या माध्यमातून आलेली लमसम पण पोर्टफोलिओत टाका. ह्यातनं कॉर्पस बिल्ड करा आणि त्यातून SWP सुरू करा. सो यातनं अर्ली रिटायरमेंट पॉसिबल आहे. सो आम्ही काय सजेस्ट करतो की सर्व पैसा इक्विटी म्युच्युअल फंडांद्वारे, यंग असाल तर चांगल्या प्रकारे कॉर्पस बिल्ड करा. त्याच्यानंतर तो कॉर्पस तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस एखाद्या हायब्रिड फंडामध्ये शिफ्ट करू शकता किंवा तुम्हाला कॉर्पस खूप बनला असेल तर कदाचित त्या इक्विटी फंड ओरिएंटेड फंडातनं देखील विड्रॉल सुरू करू शकता. अमेरिकेत 4%चा रूल फॉलो केला जातो. सो जी काही गुंतवणूक आहे त्यातल्या 4% पर्यंत विड्रॉवल अलाउड असावं किंवा करावं. अच्छा. सो 1 कोटी असेल तर 4 लाख होईल. मग समजा मला जर का 6 लाख हवं असेल तर 1.5 कोटीचा कॉर्पस हवाय. 1.5 कोटीच्या कॉर्पसवरती वर्षाला 6 लाख म्हणजे महिना 50,000 होतो. हे अमेरिकन कॉन्टेक्स्टमध्ये तो गोल्डन रूल झाला. भारतामध्ये मी म्हणेन की आपण जर का लॉंग टर्म परतावा 12% धरत असू इक्विटी आणि हायब्रिड थोडा अग्रेसिव्ह फंडांचा 10 ते 12, तर मग 6% विड्रॉवल करण्यास हरकत नाही. मग हे 6% विड्रॉवल करायचं असेल तर 1 कोटीचा तरी कॉर्पस माझ्याकडे पाहिजे. तर ज्याद्वारे मला पोर्टफोलिओतनं विड्रॉ करता येईल आणि कदाचित पोर्टफोलिओमध्ये वाढ पण होत राहील. हिस्टॉरिकली SWP मधनं खूप अधिक परतावा मिळालेला आहे किंवा फंडांचे परफॉर्मन्सेस 15-20% घरात गेल्यामुळे SWP नंतर देखील खूप मोठा कॉर्पस शिल्लक राहिलेला आहे. पण इथून पुढे मात्र 10 ते 12% ॲझम्पशन करूनच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी. रिटर्न्स इथे कुठेही गॅरंटेड नाही. इथे ते डिस्क्लेमर खूप महत्वाचं आहे की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. हे डोक्यातच ठेवलं पाहिजे. पण मग हे करताना काय काय स्मार्टली करता येईल किंवा एखाद्याने मला आज सांगितलं की विपुल 1 करोड रुपये, तर याचं प्लॅनिंग कसं केलं गेलं पाहिजे. तर आम्ही काय सजेस्ट करतो तर पहिल्या 2 वर्षांचे तरी मिनिमम 2 ते 3 वर्ष रादर आपण म्हणूयात जे काही विड्रॉवल लागणार आहे. आता आपलं विड्रॉवल 6% 6 लाख रुपये येतं वर्षाला म्हणजे महिना 50,000. तो पुढच्या 3 वर्षांचे 18 लाख रुपये हे कुठेतरी लिक्विड फंडांमध्ये ठेवून द्यायचे. आणि म्हणजे परत त्याचंही स्टॅकिंग करू शकतो की लेस दॅन 1 इयर लिक्विड फंडांमध्ये, मग शॉर्ट टर्म फंडांमध्ये आणि मग मिडियम टर्म फंडांमध्ये हे पैसे गुंतवू शकतो आणि त्यातनं विड्रॉवल करत राहायचं पहिले 3 वर्ष. दुसरे जे 82 लाख आहेत म्हणजे 18 लाखाचं पहिलं प्लॅनिंग झालं. उर्वरित 82 लाख रुपये हे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये प्लॅन करू शकता. कदाचित एखादा कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असेल तर तो चौथा लेख टाकेल की पुढच्या 2 वर्षांचे पैसे परत साधारण 6 दुने 12 लाख हे तो हायब्रिड फंडांमध्ये टाकेल. म्हणजे 5 वर्षांपर्यंत तुमच्या कोर इक्विटी फंडांमधनं विड्रॉवलच नाही. म्हणजे 82तनं 12 लाख गेले, उर्वरित 70 लाख रुपये हे तुम्ही अग्रेसिव्ह इक्विटी फंडांमध्ये टाका. मग नॅचरली आपला पहिला प्रश्न होता की त्याच्यात STP करायची का लमसम, ते आपण आपल्या AI टूल्स किंवा सर्व गोष्टींच्या माध्यमातून डिसिजन घेऊन गुंतवावेत. 5 वर्षांमध्ये इक्विटी फंड हे नक्की वाढलेले असतील. पहिल्या 5 वर्षात आपला आधीचा जो पोर्टफोलिओ लिक्विड, मे बी शॉर्ट टर्म, मीडियम टर्म डेट फंड्स, पुढच्या 2 वर्षांचा हायब्रिड फंड, त्याच्यानंतर तोपर्यंत इक्विटीचा कॉर्पस नक्की वाढला असेल.
कॅल्क्युलेशनसाठी म्हणून सांगायचं झालं तर 70 लाखाचा जो पोर्टफोलिओ आहे तो 12% कुठेतरी 1.25 कोटीच्या आसपास पोहोचेल. साधारण सांगतोय मी, हो. ऑफ द कफ कॅल्क्युलेशन. अगेन आपण हे कॅल्क्युलेटर मध्ये दाखवू किंवा स्प्लिट करून बघूयात. कारण 12% परतावा धरला तर 5 वर्षात काहीतरी होईल, 6 वर्षात तो दुप्पट होतो रूल ऑफ 72 ने. सो 70 लाखाचे 40 झाले असते 6 वर्षात. आता मी हात लावलाच नाहीये 5 वर्ष म्हणून ते साधारण 1.25 कोटीच्या आसपास जाईल आणि तिथून मग मी विड्रॉल करायला सुरुवात करतोय. सो हे केलं तर माझं प्लॅनिंग खूप उत्कृष्ट झालं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इथे थोडासा स्कोप आहे बघ. आपण सुरुवात 1 कोटीने केली, बरोबर, पण इक्विटीतल्या एक्स्ट्रा रिटर्नमुळे 5 वर्षानंतर आपला कॉर्पस जो आहे तो 1 कोटीच्या वर गेलाय डिस्पाइट विड्रॉवल. मग मला 50,000च्या जागी थोडे जास्त विड्रॉ करायला मुभा राहू शकेल. सो इन्फ्लेशन ऍडजस्टेड रिटर्न्स हवे असतील तर इक्विटी सारखा पर्याय नाही. आता ह्याचीच तुलना मी रिअल इस्टेट बरोबर करतो. 1 कोटीची रिअल इस्टेट पुण्यामध्ये घेतली आज आणि ती रेसिडेन्शियल रिअल इस्टेट असेल तर मला मिळणार रेंटल यील्ड 3% जास्त नाही. म्हणजे मला फक्त 25,000 पर मंथ विड्रॉवल मिळणार आहे. बरोबर. तू म्हणशील की ते इन्फ्लेशन प्रूफ आहे, पण सुरुवातीचा विड्रॉवलच 25,000 आहे, वेरॅज माझी गरज किती आहे? 50,000. सो रिअल इस्टेटमध्ये टाकून रेंटल यील्ड्स मिळून आणि ती इन्फ्लेशन प्रूफ असून देखील माझं गोल मीट होत नाही. सो माझा परतावा हा एफडी सारखा, इन्फ्लेशन ऍडजस्टमेंट ही रेंट सारखी, आणि मला रिटर्न्स मी जे घेतोय ते मार्केट ड्रिव्हन असल्यामुळे इक्विटीतलं बेस्ट कॉम्बिनेशन. या माध्यमातून तुम्ही जर का तुमचा रिटायरमेंट प्लॅन बनवलात किंवा हा विड्रॉवल प्लॅन बनवला तर आय थिंक दॅट शुड बी आयडियल आणि दिस विल गिव्ह यू कम्प्लीट फायनान्शियल फ्रीडम. म्हणजे या माध्यमातून मी सांगेन की अशा प्रकारे आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 200 ते 250 सिनियर सिटीजन्सच्या SWP चालू आहे ऑलरेडी, आणि त्यांना याचं गमक कळलेलं आहे. काही लोकांच्या नशिबाने अगदी प्री कोविड इन्व्हेस्टमेंट आले आणि आम्ही STP केल्यामुळे कोविडमध्ये त्यांना बेनिफिट झाला. आता हे मी हाइंडसाइट मध्ये सांगतोय, म्हणजे आम्ही हुशार होतो किंवा आम्हाला छाती ठोकपणे माहिती होतं असं नाही. पण जर का आपण योग्य ते टिक बॉक्सेस नुसार गुंतवणूक करत गेलो, म्हणजे प्रोसेसवरती जर का आपण भर दिला तर आउटकम नक्की चांगलं राहणार आहे. सो ह्या प्रकारचा रिटायरमेंट प्लॅन हा सर्वोत्कृष्ट ठरू शकतो. याच्यात परत कुठलीही गॅरंटी नाही. ही ॲझम्पशन्स आहेत, हे आडाखे आहेत. हिस्टॉरिकली ह्याच्यापेक्षा जास्त परतावा मिळालेला आहे किंवा या प्रोडक्ट्स किंवा या स्ट्रॅटेजीनी खूप जास्त रिटर्न दिलेत हिस्टॉरिकली, पण याचा अर्थ ते भविष्यात देतील असं बिलकुल नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यातली जोखीम लक्षात घेतल्यानंतरच, योग्य तो अभ्यास केल्यानंतर आणि गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा केल्यानंतरच याकडे पाऊल उचलावं. पण एक मी काय म्हणतो की कॅल्क्युलेटेड रिस्क आहे ही, आणि मोर ऑफन ऑर नॉट इट हॅज प्लेड इन फेवर ऑफ इन्व्हेस्टर. म्हणजे हा गुंतवणूकदारांनी एक जो परताव्यासाठी मांडलेला खेळ किंवा रिस्क घेतली, जोखीम पत्करले, त्याचा त्यांना फायदा झालेला दिसतोय. विपुल, गेले अर्धा पाऊण तास आपण या विषयावर चर्चा करतोय, आलेल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतोय, पण मला असं वाटतंय की याचा आढावा जेवढा आहे आणि प्रश्नांना खूप थोडक्यात उत्तर देणंही बरोबर नाहीये. त्यामुळे ही चर्चा आम्ही पुढच्या भागातही कंटिन्यू ठेवतोय. त्यामुळे पुढचा भागही नक्की बघा. तसंच हा भाग बघून जर तुमच्या मनात आणखी काही प्रश्न शंका असतील तर तेही आम्हाला नक्की विचारा. भेटूया उत्तरार्धामध्ये, क्वेश्चन आन्सर स्पेशल भागामध्ये.